बघा पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे, लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या. एक अंकी नैसर्गिक संख्यांचा विचार करायचा आहे. एक अंकी संख्या किती आहेत सांगा बरं जगामध्ये? नैसर्गिक संख्या किती आहेत? 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. एक अंकी संख्या किती आहेत? 9 संख्या आहेत. दोन अंकी संख्या किती आहेत? कुठून? 10 पासून 9. बरं एक अंकीचं बघू. एक अंकी मध्ये लहानात लहान कोणती? 1. आणि मोठ्यात मोठी कोणती? 9. 1 ते 9 काय? एक अंकी आहे ना, लहानात लहान 1, मोठ्यात मोठी 9. बरोबर. दोन अंकी संख्या किती आहेत जगात? 90. कुठून? 10 पासून 99 पर्यंत किती संख्या आहेत? 90. त्यातली लहानात लहान कोणती? 10. आणि मोठ्यात मोठी 99. बरोबर. तीन अंकी संख्या किती असतील सांगा बरं? कुठून सुरुवात होतात तीन अंकी? 100 लहानात लहान आणि 999 मोठ्यात मोठी. 100 ते 999 म्हणजे अगोदरच्या 99 गेल्या आणि 1001 गेली, अशा 100 गेल्या म्हणजे किती राहिल्या? 900 संख्या. कळलं? चार अंकी संख्या किती असतील आता? 9000. 1 शून्य वाढतोय, तिथे किती येतील? सर्वात लहान 1000 आणि सर्वात मोठी 9999. पाच अंकी संख्या किती असतील? 90000. लहानात लहान 10000 आणि मोठ्यात मोठी 99999. याच्या समजलं काय होतंय? लहानात लहान म्हटल्यावर एकावर शून्य वाढत जातात, मोठ्यात मोठी म्हटलं की 9 वाढत जातात आणि एकूण संख्या म्हटलं की 9 90 900 असं 00 वाढत जातात लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या काढताना. झालं लिहून? आता यात 6 अंकी म्हटलं का काय होणार? 6 अंकी एकूण संख्या किती असतील मग बघा? 1 2 3 4 5 6. 6 अंकी. 6 अंकी लहानात लहान म्हटल्यावर 1 2 3 4 5 6. 6 अंक झाले पाहिजे टोटल. बरोबर. मोठ्यात मोठी म्हटल्यावर 9 वाढवायचे. 1 2 3 4 5 6 झाले 6 अंकी. समजलं? जेवढे अंक विचारले 6 अंकी मोठ्यात मोठी म्हटलं की एकूण अंक 7 झाले पाहिजे. हे 6 आणि हे 6 झाले पाहिजे. या प्रश्न 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 4 अंकी लहानात लहान संख्या वजा केल्यास उत्तर काय येईल? 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 4 अंकी लहानात लहान संख्या वजा केल्यास उत्तर काय येईल? बघा 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे काय करायचा? 9 घ्यायचा 6 वेळा. 1 2 3 4 5 6 घेतला 6 अंकी मोठे मोठे. 4 अंकी लहानात लहान म्हणजे एकावरती 0 द्यायचे. झाली 4 अंकी संख्या. वजाबाकी करायची. 909 9 9 9तून एक गेला 8 9 9,98,999. पुढचं सोडवा.
5 अंकी लहानात लहान संख्येतून 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा केल्यास उत्तर काय येईल? 5 अंकी लहानात लहान संख्येतून 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा केल्यास उत्तर काय येईल? सांगा 5 अंकी लहानात लहान संख्या, एकावर 4 शून्य झाले, 1 2 3 4 5 अंक. 3 अंकी मोठ्यात मोठी 999, याची वजाबाकी. आता काय करायचं? शून्यातून 9 कसा घालवायचा? बरोबर ना? बघा काय करायचं. शून्यातून 9 जात नाही म्हणून शेजाऱ्याकडून घ्यायचा असतो आपल्याला, त्याला याला उसण्याची वजाबाकी म्हणतो. शेजाऱ्याकडे काय नाहीये, शेजाऱ्याकडे मित्राकडे पैसेच नाही, तो कुठून देणार ना? तो त्याच्या मित्राकडे मागणार, तो त्याच्या मित्राकडे शेवटी याच्याकडे मागणार. याच्याकडून एक, बघा याच्याकडून एक घेतलं, 1 रुपया होता, तो इकडे घेतला त्याचे 10 पट होता. परत त्याच्यातून इकडे घेतलं, इथं 9 राहिले, पुन्हा इथं 9 राहिले, इथं 9 राहिले आणि इथं 10 झाले. 10 तून 9 गेले 0 0 9001. उत्तर काय येईल? 9001. वजाबाकी समजून घ्या. हे बघा पुन्हा एकदा, 10,000 वजा 999. आता शून्यातून 9 जात नाही, काहीच नाही माझ्याकडं, मी कसं काय दुसऱ्याला देणार आहे? मी शेजाऱ्याकडे जाणार, बरोबर? माझ्याकडे काय नाही, मी शेजाऱ्याकडे गेलो, त्याच्याकडे काय नाही, इथपर्यंत आलो, इथपर्यंत आलो, याच्याकडे होतोय, यांनी 1 दिला, मग हा याच्या 10 पट असतो, दशक असतो ना शेजारचा, त्याचा 10 पट असतो, मग याने 10 दिला इकडं, बरोबर? आणि इथं याच्याकडे काय राहिला आता? 0. मग याच्याकडून इकडे 10 पट जाणार आहे, म्हणजे इथं राहिला 9 आणि इथं झाला 10. परत इकडे 10 पट, इथं 9 राहिला, 1 गेला इकडं, इथं झाले 10, परत इथं 9 आणि इथं 10 झाले शेवटी, आणि मग वजाबाकी करायची. 9001. समजलं? अजून नसेल समजलं तर मला येऊन भेटा. या पुढचा, 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येला 4 अंकी लहानात लहान संख्येने गुणल्यास उत्तर काय येईल? 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येला 4 अंकी लहानात लहान संख्येने गुणल्यास उत्तर काय येईल? किती? मोठ्यात मोठी संख्या 4 अंकी काय असेल? असेल का हे? 9999. आणि कशाने गुणायचंय? 4 अंकी लहानात लहान संख्या झाली का? 1000 ने गुणायचं. एकावर किती शून्य? 3 शून्य. याच्यावर 3 शून्य ठेवून द्यायचे फक्त. 9999, त्याच्यावर 3 शून्य, म्हणजे काय झालं? किती झाले? वाचा बरं, किती झाले? 99,99,000 झाले.